तर हे सगळं असताना आपण बाहेरच्या देशातनं जे सोनं आयात करतो त्याची काय स्थिती आहे? तर 2011 ते 2023 चा डेटा असं सांगतो की ती सुद्धा वर खालती जाणारी स्थिती आहे. म्हणजे साधारणतः 2011 मध्ये 1847 मिलियन US डॉलरचं सोनं आपण इम्पोर्ट केलं, जे 2022 मध्ये सर्वात जास्त म्हणजे 3340 मिलियन US डॉलर्सचं आपण इम्पोर्ट केलं. त्याच्यानंतर ती वाढ पुन्हा खाली आहे. तर याच अधिकृतरित्या इम्पोर्ट होत जाणाऱ्या सोन्याबरोबर स्मगलिंगची काय परिस्थिती आहे ते पण जाणून घेऊया. तर साधारणतः 1,62,000 कोटी रुपयांचं सोनं भारतामध्ये विविध मार्गांनी स्मगल करून येतं. एकीकडे स्मगलिंग आहे, एकीकडे अधिकृत इम्पोर्ट आहेत. त्याचबरोबर वैयक्तिकरित्या भारतामध्ये अंदाजे वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या म्हणण्यानुसार 25,000 टनांचा सोन्याचा साठा आहे. बरं, मग आता या सगळ्या उलथापालथीमध्ये आपण नक्की काय भूमिका घ्यायची? तर जर सराफांकडे सोन्याची भिशी असेल, फिजिकल गोल्डच्या द्वारे किंवा ETF असेल किंवा सोवरिन गोल्ड बॉन्डच्या द्वारे माध्यमातून घेतले जाणारे सोनं असेल, हे सगळं जसं चालू आहे तसं व्यवस्थित चालू ठेवणं गरजेचं. कारण काय, उद्याचा काळ कसा असेल हे कोणालाच माहिती नाही. आजचं हेच नाक मुरडलेलं सोनं उद्या आपल्याला हातावरती, नाकावरती व्यवस्थित रीतीने घालता येईल. धन्यवाद.